विभागाची संधी नाही, सरकारमध्ये अधिकार नाही, पार्लमेंटमध्ये अधिकार नाही, आमदार कुठल्याच ठिकाणी आपल्याला जाता येत नव्हतं. तर या देशातल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. राजे जे होते राणीच्या पोटावरून तयार होते. आता राजे बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाच्या पिढीवरून तयार होतात. अशा पद्धतीने आपल्याला देशाचे आपल्याला शिक्षणाचा हक्क दिला आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याचं जीवन आपल्याला कसं मिळेल आणि या देशातला प्रत्येक माणूस उंच असं घडाले कसं येईल आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळे हक्क दिलेले आहेत. भारतीय संविधानानुसार कायदा झालेली आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या देशाला हा हक्क ठेवला आणि बाबासाहेब आंबेडकर भारताने देखील काम सुशिक्षित केली. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले. त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा मांडण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याला शीर्षक दिलेले आहे नॉलेज ऑफ सिम्बॉल. नॉलेज म्हणजे ज्ञान, सिम्बॉल म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. म्हणजे अमेरिकेसारखा लोकशाही धनाढ्य असलेला देश, जगाची सगळ्यात मोठी महाशक्ती असलेला देश बाबासाहेब आंबेडकरांच्या तर ज्ञानाचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हाताची भूमी रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला मान आणि सन्मानाचं जीवन मिळवून दिलं. देशाला संविधान दिलं. बाबासाहेब आंबेडकरांना एक कार्यक्रम असताना बाबासाहेब आंबेडकरांची 4 प्रवेश आणि 4 बाबासाहेब आंबेडकरांची आणि 4 झाल्यानंतर रमाबाई बाबासाहेब आंबेडकरांना म्हणते की बाबासाहेब तुम्ही हिंदू धर्माला टिप्पणी करता, त्यांच्या देवीदेवतांवर नाव ठेवता आणि आपली मुलं मरत आहे आणि म्हणून बाबासाहेब आपण पंढरपूरच्या दर्शनाला जाऊ आणि हे विठोबाची भारतीय संस्कृतीचे तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महामानवाची थोडी श्रद्धा आहे. जो देव आपल्याला पूर्ण त्या देवाची भक्ती करण्यामध्ये करत नाही. आपण असं पंढरपूर बसवून त्या ठिकाणी कोणी आपल्याला नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 नोव्हेंबर 1924 नागपूरच्या दीक्षाभूमीवर असं पंढरपूर बसवलेलं आहे. हे साऱ्या जगामध्ये त्या दीक्षाभूमीचा नाव आहे. बुद्धाचा धर्म त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. जसं की बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तनाचा संदेश सामान्य ठिकाणी देऊन त्या ठिकाणी धर्माचा वेद रोवलं आणि साऱ्या जगामध्ये धर्माला पसरवलं. त्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या झालेल्या दोन धर्माचा 14 ऑक्टोबर 1924 नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा ठेवून साऱ्या जगामध्ये बुद्धाचा संदेश दिला आणि बुद्धाला त्या ठिकाणी स्थापित केलं. आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं जास्तीत जास्त प्रत्येकांचा त्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीने ज्या काळात ज्या ठिकाणी बुद्ध निवास करतात या ठिकाणी बुद्ध निवास करतात. आता बुद्ध नाही आहे तर त्यांची मूर्ती आहे. तर त्याची मूर्ती नाही हे त्याची प्रतिबिंब या ठिकाणी आपण पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे. या ठिकाणी मूर्तीला पाहिजे. ज्ञानी लोक आहेत, लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. अशा लोकांना धर्म शिकलं पाहिजे आणि मंदिरी लोकांना त्यांच्याकडून धर्माचं मार्गदर्शन ऐकले पाहिजे. आपल्याला बुद्धाबद्दल आणि पाहिजे, आपला इतिहास असं माहीत असला पाहिजे. महापुरुषांचा आपला इतिहास आहे आणि म्हणून आपली मुलं महापुरुष बनायला पाहिजे, मोठे विद्वान बनायला पाहिजे, ज्ञानी प्रज्ञावान बनायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला मानसन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन मिळालं पाहिजे.
म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिलेलं आहे. धम्माचं तत्वज्ञान, धम्माचं मार्गदर्शन, धम्माचं शिकवणं, महापुरुषांची विचारधारा जोपर्यंत आपल्याला माहिती पडलं तोपर्यंत आपली पुढं लाभ पडणार नाही. म्हणून बुद्धविहार चांगलं झालंच आहे, पण त्या बुद्धविहाराचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. अन्यथा त्या बुद्धविहाराचा उपयोग भांडे ठेवण्याकरिता, प्रत्येक खेळण्याकरिता किंवा काही अनुपयोगी अनकल्याणकारी कामं करण्याकरिता जर होत असतो त्या विहाराचा काही उपयोग होणार नाही. हा मोठा सुंदर विहार आहे माझ्या मतानुसार. खेड्याच्या भागात आपलं गाव काही मोठं नाही आहे आणि गावाला संपूर्ण लोकसंख्या आपल्या समाजामध्ये फार कमी आहे. 25,000 असतील शाळेत असताना माझ्या मतानुसार आहे ना. कारण दरवर्षी मी येत असतो बुद्ध पौर्णिमेच्या वेळेस गाडी घेऊन. आमच्या विहारामध्ये 10 दिवसाचं शिबिर असते आणि बुद्ध पौर्णिमेचा मोठा कार्यक्रम असतो दरवर्षी येतो. त्या ठिकाणी गाडीला असतो मला माहीत आहे पण घराच्या कामाने एवढं सुंदर विहार आपल्या गावामध्ये झाला एक चांगली गोष्ट आहे. आजूबाजूच्या आता विहार चांगला सर्वच काही चांगलं झालं आहे पण त्याचा उपयोग चांगला करता आला पाहिजे. तेव्हा काय म्हणता येईल हे आपण गावामध्ये विहार करायचं गांधीजींनी दिलेला आपल्याला चांगला उपयोग झाला. आपल्या मुलांना धर्माचं शिक्षण मिळालं. आपल्या मुलांना शिक्षण आणि धर्म दोन गोष्टीची फार गरज आहे. आपण जर किती काही शिकलो किती काही निर्माण करू त्याला अर्थ नाही आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिलाशिला विद्या मुखाची आहे. शील म्हणजे धर्म आणि विद्या म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर धर्म आणि शिक्षण दोन गोष्टीची जोड मिळाल्याशिवाय माणूस महान बनत नाही. बाबासाहेब आंबेडकर एवढे महान आणि का महान बनले कारण त्यांनी धर्माला आत्मसात केलं आणि धर्माच्या मार्गाला जाऊन जगाचं कल्याण केलं आणि म्हणून ते महान झाले. बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिकले लोक आहे पण ते महान होऊ शकले नाही. का महान होऊ शकले नाही? कारण त्यांच्याकडे धर्म नाही, शिक्षण नाही आणि म्हणून ते महान होऊ शकले नाही. बाबासाहेब आंबेडकर महान आहे झाल्याबरोबर कारण शिक्षणासोबत ते धर्मवान आहे आणि म्हणून महान आहे. आपण पण शिक्षण घ्यावं, महान बनावं, शिवाजी महाराजांचं लक्ष देऊन अशी मी सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी ते दानाचं देऊन टाका. मेरे जे 2 शब्द बोला ना.